दुसऱ्या कोणाला त्याच्यावर चर्चा करण्याची गरज नाही. आम्ही आमची भूमिका ठरवायला आम्ही समर्थ आहोत. योगायोग असा आहे की तुम्ही दिल्लीत आहात आणि त्यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना ते मी काल अमित शहा आणि नरेंद्र मोदींची भेट घेतली. बघा मला त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जे दुसरे म्हणजे तुम्ही जे आलेले आहात ते ज्यांनी बाळासाहेबांनी ज्यांना विरोध केला त्या मार्गाने ते निघालेले आहेत आणि आम्ही लोककल्याणकारी मार्गाकडे निघालेलो. त्यांचं एवढे ते त्यांचा विचार किंवा त्यांच्या याला उत्तर देण्या एवढे ते काही महान नाहीत. शेवटी गद्दार हा गद्दार असतो. त्याच्यामुळे गद्दाराच्या मताला मी काही किंमत देत नाही. पण ज्या त्यांना ठीक आहे, घ्याव्या लागतात उद्धवजी त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील तर त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील तर आपण त्याच्यावर काय बोलू शकतो. सर तुम्ही इंडिया ब्लॉकचे पार्ट आहात. दोन्ही ठाकरे ब्रदर्स एकत्र आल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा राजधानी दिल्लीत आलात. त्यात जेव्हा इंडिया ब्लॉकची बैठक होणार त्यात मी उत्तर दिले. नाही पण त्यात म्हणजे ठीक आहे पुढे हे होणार का. एक विषय जो अतिशय महत्त्वाचा आणि लागतोय सकाळपासून तो म्हणजे ट्रम्प टॅरिफ संदर्भातला. आता 50% ट्रम्प टॅरिफ आपल्याला लागू होणार आहे. सिंदूर असेल किंवा आता जे ट्रम्पनी लागू केलेलं टॅरिफ असेल पंतप्रधान यावरती कुठेच बोलताना दिसत नाही. आज तुम्ही आला तर बोलता करणार. तुमचा प्रश्न हा देशाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण ह्याचा फटका हा सर्वसामान्यांना पण बसणार आहे. ट्रम्प आपल्या देशाची म्हणजे मोदींची अक्षरशः थट्टा करतायत, खिल्ली उडवत आहेत आणि आपण त्यांना अजिबात एक अवाक्षराने सुद्धा उत्तर देऊ शकत नाही आहोत. त्यांना जाब विचारणं तर सोडाच पण त्यांना एका अक्षराने काही उत्तर देऊ शकत नाही आहोत. शेवटी आपला देश आपल्या देशाचं सरकार चालवतोय कोण. देशाचं सरकार चालवतोय कोण. आणि म्हणून तुमच्या कदाचित आठवणीत असेल की शिवसेनेचा वर्धापन दिन जेव्हा झाला 19 जूनला त्यावेळेला मी माझं एक मत व्यक्त केलं होतं की आज आपल्या देशाला पंतप्रधानांची गरज आहे. आपल्या देशाला परराष्ट्र मंत्र्यांची गरज आहे, संरक्षण मंत्र्यांची गरज आहे, गृहमंत्र्यांची गरज आहे. आजचे जे पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री आहेत ते भाजपाचे आहेत. कारण ते प्रचारामध्ये जातात. अगदी सिंदूर म्हणजे पेहलगामचा हल्ला झाल्यानंतरसुद्धा मोदीजी आले पंतप्रधान म्हणून देशाचे असते तर ते पेहलगामला गेले असते पण ते बिहारला गेले. त्याच्यामुळे हे सगळे भाजपाचे प्रचार मंत्री आहेत. एकूणच हे सरकार अपयशी, असफल आणि असहाय्य आहे. यांना कोणती परराष्ट्र नीती नाही. परराष्ट्र नीती यांची पूर्णपणाने अपयशी ठरलेली आहे. कोणतेही असं खंबीर धोरण नाही. म्हणजे एकदा अमेरिका तिकडनं डोळे वटारत असताना आपले मला वाटतं हे कुठे गेले डोल रशिया पंतप्रधान चीनला चाललेत. आता असं म्हणतात, मला माहिती नाही तुमच्याकडे माहिती असेल की चीनबरोबरचे संबंध हे सुद्धा त्यांच्या मित्रासाठी काहीतरी नवीन दरवाजे उघडतात की काय. पण हे केवळ मित्रासाठी बघताना देशाची वातावत होते. त्याच्याकडे आपल्या सरकारने लक्ष दिलं पाहिजे. आणि एकूणच परत सांगतो की हे सर्वच बाबतीत विशेषतः परराष्ट्र नीतीमध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेलं सरकार आहे. पाकिस्तानसोबत मात्र क्रिकेट खेळलं जाणार आहे त्याला कुठे विरोध होताना पाहायला मिळत नाही सरकारकडनं. एकीकडे ऑपरेशन सिंदूर बद्दल बोलायचं क्रिकेटचे सामने नाही. हे या सरकारला काही तशी नीतिमत्ता राहिलेलीच नाही आहे. म्हणजे पाकिस्तान आपला दुश्मन आहे जे शिवसेना प्रमुख सांगायचे तेव्हा इकडे दिल्लीमध्ये सुद्धा आम्ही मॅच रोखली होती, मुंबईमध्ये रोखली होती की जोपर्यंत दहशतवादी कारवाया पाकिस्तान थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत कोणतेही संबंध ठेवता कामा नयेत. आणि माझ्या आठवणीप्रमाणे सुषमा स्वराज पण याबद्दल बोलल्या होत्या की आपण पाकिस्तानची क्रिकेट खेळता कामा नये. यांना हे मतलबाचं बघतात. म्हणजे आपल्या इकडे आम्हाला म्हणजे आपल्याला सगळ्यांना देशप्रेमाचे सगळे धडे देतात आणि हे स्वतः म्हणजे अगदी जय शाह सकट आमच्या इथल्या पण मंत्र्यांची आणि इतरसुद्धा मंत्र्यांची मुलं बाळं दुबईला जाऊन पाकिस्तानबरोबरचा क्रिकेट सामना एन्जॉय करतात. हे देशभक्त असू शकत नाही. हे सच्चे देशभक्त नाहीत. देशभक्तीची जर व्याख्या करायची असेल तर सच्च्या देशभक्ताने पाकिस्तान जोपर्यंत आपल्यासोबत ज्या दहशतवादी कारवाई करतो त्या थांबवत नाहीत तोपर्यंत पाकिस्तानबरोबर कोणतेही संबंध ठेवू नयेत. आणि ते ठेवणार नसेल तो सच्चा देशभक्त आहे. नाही चीनवरती प्रश्न उपस्थित केले ते राहुल गांधी यांनी तर त्यांना म्हटले होते की अशा पद्धतीने प्रश्न उपस्थित करणं